जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गमध्ये एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असले सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो. अपोजिटच्या गाड्या निघतात नव्वदने हो मिनटा साऊंड जावा लाऊड होतो. हे ट्युशनच्या रॅपर अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे मित्रांनो. चढू खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. मी तुम्हाला दोन प्रिसेट दिलेले, एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक शिकेबीट प्रिसेट. ते दोन प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली मित्रांनो काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस सर्व काही मी टेक्स्ट लेअर आणि इमोजी लेअर मी सर्व काही ॲड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या मित्रांनो पटापट. तर बघू शकता मी मित्रांनो पटापट अनहाईड करून घेतो. प्रत्येकाने आजच्या व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचा देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला मी सांगतो इथे बीटपर्यंत घ्यायचा आहे. बघू शकता फोटोला मित्रांनो करेक्ट 19.00 घ्यायचा आहे. वाढवायचा आहे. याला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो सॉन्गच्या वरती घ्या फोटोला. बघू शकता सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टला की द्या आणि बघू शकता 6.15चे बीटला की द्या आणि जी स्टार्टची की आहे ते अशा प्रकारे इकडं मित्रांनो बघू शकता मित्रांनो लेफ्ट साईडला अशी मूव करा फक्त. बघू शकता सिम्पली काही अशा प्रकारे आपला इमेज दिसून जाईल. जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा. नाहीतर मित्रांनो कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. इथं बघू शकता जरा स्क्रोल डाऊन करा. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सेंच्युरेशन -100 करायचं आहे. बघू शकता इमेजवरती क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ही जी अल्फाबेसिटी सिम्पली मित्रांनो 20 ते 45 ठेवायचे. बघू शकता 40 ते 45% ठेवा. स्टार्टिंगला अशा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड एक म्हणजे एक PNG आपल्याला म्हणजे एक फोटो ॲड करायचा आहे बॅकग्राऊंड नसलेला. बघू शकता मी हा वाला इथं फोटो ॲड करतो. फोटोला मित्रांनो 19.00 वाढवायचा आहे. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो हे जे बघू शकता सॉन्गच्या बघू शकता ही जी मी बघू शकता शॅडो इफेक्ट दिलेला आहे त्याच्यावर वर घ्यायचा आहे. त्याच्या खाली घ्यायचा आहे बॅकग्राऊंडला. बघू शकता थांबा 1 मिनटं. आणि या फोटोला बघू शकता पूर्णपणे असं वाढवायचं आहे. बघू शकता इथं सिम्पली असं काहीसं अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे फोटोला. बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. बघू शकता फेड इन फेड आउट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. आउट पूर्णपणे 0 करा. इन 10 सेकंद ठेवायचं आहे. बघू शकता सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता तर एवढे एडिटिंग झाल्यानंतर 19.00 पासून एक बीटला तर एक फोटो ॲड करायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो मी ॲड करून घेतो. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बघू शकता मी एक करून मित्रांनो पटापटीतनं ॲड करून घेतो. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल आजचा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट करून सांगा. आपण नक्की बनवूया त्या टॉपिकवर व्हिडिओ. तर बघू शकता झालेलं आहे. आपण आपली सर्व काही इथे इमेज ॲड करून तर मित्रांनो काय करायचं आहे सिम्पली बॅग यायचा आहे शिकेपिक्ट प्रिसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बघू शकता पहिला इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या 19.00 पर्यंत यायचं आहे. बघू शकता 19.00 पर्यंत आल्यानंतर 19.00च्या बीटला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल बीट नंतर बॅग यायचा आहे शिकेपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता मित्रांनो आता मित्रांनो 20.22च्या बीटच्या नंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शिक इफेक्ट प्रिसेटमधला 3 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. मित्रांनो लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लास्टून 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा.
पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शिक इफेक्ट प्रेसेंटमधला बघू शकता मित्रांनो. पहिलं झालं, दुसरा तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क ब्रशेसला या लास्टून 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शिक इफेक्ट प्रेसेंटमधला बघू शकता 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क ब्रशेसला या बिटमार्क ब्रशेसला आल्यानंतर लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शिक इफेक्ट प्रेसेंटमधला लास्टला मी एक तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ इथं ॲड करून दिलेला आहे, तो इथनं कॉपी लेअर करा. व्हिडिओ इफेक्ट आहे. नंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला या मी सांगतो इथं बीटजवळ यायचं आहे. करेक्ट मित्रांनो 20.22च्या बीटला यायचं आहे. इथे सिम्पली पेस्ट लेअर करा. इथनं एक्स्ट्रा पार्ट कट करा. साऊंड आहे तो म्यूट करा. ब्लेंडिंग आणि ऑफिसमध्ये जाऊन लाईटरवरून स्क्रीन इफेक्ट द्या. स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्ण बनायला लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ टू व्हील कंपोजिशन एअर करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक नेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे एक आपल्याला बॉर्डर ॲड करायची आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट एक्सपोर्ट नावाचं कोपऱ्यात बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओचे रेजोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720 पण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.